शहरातील गोदावरी नदीच्या पुलावर पाणी, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. आमदार आशुतोष काळे. कोपरगाव शहरासह तालुक्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे व नांदूर मधमेश्वर धरणातून 87,549 क्युसेक्स पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे गोदावरी नदी पात्रालगत असलेल्या रहिवाशांना कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने सतर्क राहण्याचे आदेश कोपरगाव नगर परिषदेने ध्वनी क्षेपणाद्वारे नागरिकांना दिले आहेत. तसेच तालुक्यात भर पावसात आमदार आशुतोष काळे शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करत आहे. जास्त पाऊस पडल्याने सरसकट पंचनामे करण्याच्या प्रशासनाला त्यांनी सूचना केल्या आहेत. नमस्कार. कालपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान झालेले, तसेच अनेक पिकांचंही नुकसान झालेले. मी सकाळपासून पाहणी करत आहे आणि प्रशासनाला सूचना दिलेल्या आहे का सरसकट पंचनामे करावे. परंतु आता एक नवीन संकट आपल्या समोर आलेले. आज 4 वाजेपर्यंत 87,000 क्युसेकपर्यंत नदीचा ओव्हरफ्लो चालू आहे आणि लवकरच ते पाणी आपल्या कोपरगाव शहरातल्या लहान पुलाच्या वरती जाणार आहे. म्हणून आपल्या सर्व कोपरगाव शहराच्या नागरिकांना विनंती करतो का आपण त्या पुलावर जाणं टाळावं. कोणीही त्या पुलाजवळ जाऊन फोटो वगैरे काढणं किंवा सेल्फी काढणं हे अशा कुठल्याही गोष्टी करू नये. आणि जे काही नदीकाठचे नागरिक आहे या सर्व नागरिकांनी सतर्क राहावं. आपला जीव सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. मी आणि माझी यंत्रणा आपल्या सर्वांच्या मदतीसाठी आहे. महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी आपण राहण्याची, जेवणाची आणि वैद्यकीय मदतीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली. आपण सर्व मिळून या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडू. आपण सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.